नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो, ज्यात आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक असे अनेक विषय असतात. आजचा आपला विषय हा आरोग्याशी निगडित आहे. पाठ दुखायला लागली की जणू काही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा कणाच मोडतो. पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असं नाहीये. तरुण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. या अतिशय गंभीर अशा त्रासाला कसं सामोरं जायचं, मणक्यांच्या आजारांचे प्रकार कोणते, त्यांची लक्षणं काय आहेत, कोणत्या आजाराला कोणत्या तपासण्या फायदेशीर ठरतील, काय नेमकं उपचार घ्यायला हवे, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर महेश चकोर. या विषयाचं नाव आहे मणक्यांविषयीचे आजार, ऑटिओपॅथी, मास्टर ऑफ क्रायोप्रॅक्टिक आणि फिजिओथेरपिस्ट. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. थँक्यू. खरं तर विषयासंदर्भात माहिती जाणून घेण्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर महेश चकोर हे अनुभवी तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आणि मास्टर ऑफ क्रायोप्रॅक्टर आहेत. दी फिजिओ 9 ग्रुप ऑफ क्लिनिक्सचे पुण्याचे ते संस्थापक आहेत. डॉक्टर महेश चकोर यांनी कॅनडा, स्वीडन, जर्मनी, चेक प्रजासत्ताक, चीन, UK अशा विविध देशांमध्ये आधुनिक विषयात पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर महेश चकोर यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी 1 लाखांपेक्षा जास्त उपचार केलेले आहेत आणि अजूनही हे कार्य अविरत सुरू आहे. त्याचबरोबर मणक्यांविषयीचे आजार, सांध्याविषयीचे आजार, श्वसन रोग, न्यूरोलॉजिकल केसेस यासारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करणं यासाठी डॉक्टर महेश चकोर आणि त्यांचे सहकारी हे नेहमी प्रयत्नशील असतात. डॉक्टर महेश चकोर यांचा कार्य गौरव टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, एक्सेल ग्रुप, सक्सेस ग्रुप आणि इतरांतर्फेही मागील काही वर्षांपासून सलग करण्यात आलेला आहे. द फिजिओ 9 क्लिनिक ही भारतामधील एकमेव आरोग्य संस्था आहे जिथे जगातील उच्च तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उपचार संहिता आणि फिजिओथेरपी उपचार आणि यासह मॅट्रिक्स थेरपीद्वारे आजारांवर विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान आणि खात्रीदायक उपचार करण्यात येतात. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. माझा पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंट म्हणजे नेमकं काय आणि त्यावर आधुनिक उपचार देखील दिले जातात. ते आधुनिक उपचार कोणकोणते आहेत? सर्वप्रथम मी आपल्या झी परिवाराचे आभार व्यक्त करतो आणि आपण जे माझ्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आपण विषयाला वळूया की ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंट म्हणजेच आधुनिक उपचार पद्धती. आपण याच्यामध्ये फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी आणि मॅट्रिक्स थेरपी या 4 ट्रीटमेंटचा एकंदरीत उपचार करत असतो. म्हणजे फिजिओथेरपीने आपण एक्सरसाइजेस, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग म्हणजे कंडिशनिंग एक प्रकारे. कायरोप्रॅक्टिक म्हणजे आपण हातांनी मणके जागेवर आणतो किंवा जॉईंट जागेवर आणतो. हो, आपण म्हणणार की जिथे मिस अलाइनमेंट आहे तिकडे प्रॉब्लेम आहे, मग अलाइनमेंट केली तर तो प्रॉब्लेम ठीक झाला, म्हणजे मुळावर उपचार. आणि ऑस्टिओपॅथीने आपण जे बॉडीतले कायनेटिक चेन असतात त्याची बॅलन्सिंग करतो. म्हणजे मसल्स, पूर्ण शरीरातले मसल हे एकमेकांना कनेक्टेड असतात. त्याच्या आतमध्ये जो फाशिया असतो, फाशिया इज अ लेअर बिटवीन स्किन अँड मसल, जो प्रेझेंट आहे पूर्ण बॉडीमध्ये. मग याच्यात पण जर इम्बॅलन्स आला, मिसअलाइनमेंट आली तर नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतात. स्पाईनचे असो का कोणत्याही ऑर्गनचे असो, तर याच्यावर आपण फक्त बॅलन्सिंगलेच उपचार करू शकतो. मॅट्रिक्स थेरपी म्हणजे जी आपलं शरीर ट्रिलियन ऑफ सेल्सने बनलेलं आहे, तर या सेल्सची फ्रिक्वेन्सी जर वर जास्त झाली तर त्याला आपण बॅलन्स करतो मॅट्रिक्स थेरपीने. बेसिकली नॉर्मलाइज करतो आपण सेल फ्रिक्वेन्सी. नॉर्मलाइज सेल फ्रिक्वेन्सी असते 8 to 12 हर्ट्स. त्याच्यापेक्षा वर झाली तरी प्रॉब्लेम, कमी झालं तरी प्रॉब्लेम. तर नॉर्मलाइज करायचं का मॅट्रिक्स थेरपी. एकंदरीत आपण हे 4 ट्रीटमेंट एकत्र करून रिझल्ट प्राप्त करतो, मुळासकट उपचार. खरं खरं डॉक्टर, मात्र ही जी उपचार पद्धती आहे ती एकमेव उपचार पद्धती आहे. ती कशी, काय नेमकी उपचार पद्धती यामध्ये खरं तर वापरण्यात येते? आम्ही नक्कीच सांगू इच्छितो की एकमेव आहे आणि त्यासाठीच आम्ही त्याला ट्रेडमार्क केला आहे. हो, ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंटला आम्ही मागील काही वर्षांपासून ट्रेडमार्कही केलेला आहे. कारण आमचे जे सक्सेसफुल रिझल्ट, ऑलमोस्ट 90% आपण रिझल्ट घेत आहोत. सिम्पटम मास्किंग करत नाही आपण. म्हणजे खूप वेळा असं आमच्याकडे पेशंट येतात 5-5 वर्ष, 10-10 वर्ष जुनं. मी असं म्हणणार नाही की काही लोकांनी गायडन्स नाही केलं, नक्कीच त्यांना गायडन्स होतं, पण योग्य व्हायला पाहिजे ते होत नसं. आपल्याकडे आपण हेच बघतो की मुळावर कसं आपण डायरेक्ट हात घालता येईल. सिम्पटम आपोआप कमी होतील जर तुम्ही मुळावरच जर ट्रीटमेंट केली तर. त्यामुळे आम्ही जो सक्सेस रेट आमचा ऑलमोस्ट 90% आहे आणि आम्ही ट्रीटमेंटही सोप्या पद्धतीने करतो. त्यामुळे आम्ही ट्रेडमार्क केला आणि त्याला आम्ही एकमेव म्हणू. खरं आहे डॉक्टर, आपण जर एकूणच बघितलं तर तुमच्याकडे एकमेव अशी ही उपचार पद्धती वापरली जाते. मात्र ही उपचार पद्धती वेगवेगळ्या आजारांवर कशी फायदेशीर ठरू शकते?
आमच्या संपूर्ण उपचार पद्धतीचा जो बेस आहे तो मणक्यावर आहे. म्हणजे आपला जर मणका तुम्ही जर पाहिलत की हा कसा एक संध आहे पूर्ण वरून खालपर्यंत. मग कसं तर डोक्याची जी कवटी, मग तुमचं सर्वायकल रिजन ज्याचे 7 मणके असतात, थोरॅसिक रिजन चे 12 मणके असतात, लंबार रिजन चे 5 मणके असतात, सेक्रम आणि टिप ऑफ द कॉकिक्स म्हणजे माकड हाड ज्याला म्हणतो, आणि खोबे. बघा तुम्ही संपूर्ण एकत्रच आहे. आणि याच्यातून निघणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत येल्लो कलरच्या सगळ्या, म्हणजे ज्या बारीक बारीक नर्व्ज जर तुम्ही पाहिल्या, या संपूर्ण शरीराला तुम्हाला प्रवाह करतात. खरे खरे. आणि याच्यातूनच काही ब्लड वेसल्स सुद्धा जातात आहे. मग मला सांगा, जसं मी मगाशी सांगितलं की जो मिसअलाइनमेंट झाली किंवा इम्बॅलन्स झाला आणि त्याला आपण जर बॅलन्स केलं किंवा जर आपण अलाइनमेंट केली तर मुळासकट उपचार होतो. अच्छा. पण सर, एकूणच या उपचाराला किती कालावधी लागतो? मी ते सांगेलच, पण त्यापूर्वी एक छोटंसं अजून डिटेलमध्ये जाईल स्पाईनमध्ये. कारण स्पाईनच्या समस्या आजकाल फार वाढल्या आहेत. कारण वर्क फ्रॉम होम, स्टडी फ्रॉम होम, म्हणजे स्टडी फ्रॉम होमवरनं मी सांगेल मधल्या काळात लहान मुलांच्याही खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. तर पुढची पिढी जर स्ट्रॉंग करायची असेल, मी सर्वांना या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की रोज योग्य व्यायाम, योग्य पाणी पिण्याची पद्धत, बसायची पद्धत, पॉश्चर हे छानच पाहिजे. खरे 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 डॉक्टर. मेडिसिन्स जिथं गरज पडेल करा, सर्जरी जिकडे गरज पडेल तिकडे करा. शक्यतो नॅचरली जेवढी तुम्हाला रिझल्ट घेता येईल तेवढंच बघा. आणि ती आमची खासियत आहे. आता मी तुम्हाला काही स्टेजेस दाखवू इच्छितो. डिस्क मणक्यामध्ये इम्बॅलन्स आला म्हणजे कोणते? कॉमनली आपण ऐकतो की स्पॉन्डायलायटिस, स्पॉन्डायलोसिस, स्पॉन्डालोलायसिस, स्पॉन्डालोलिस्थेसिस. लिस्थेसिस म्हणजे मणका पाठीपुढे होणे. लॉसिस म्हणजे जो शेप आहे, तर काही काहींचं रिव्हर्स स्पाईन होतो, काहींचं पूर्ण मणका सरळ, ऐकलं असेल मणका सरळ झाला, गॅप कमी झाला. तर आणि किंवा स्पॉन्डालोलायसिस म्हणजे फ्रॅक्चर होणे, स्ट्रेस फ्रॅक्चर ज्याला म्हणतो आपण. या सर्व एक टर्मिनॉलॉजीज आहेत. खूप वेळा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तो घाबरून असतो. तर मी एकच म्हणेल की काहीच एक्स्ट्रा विचार करायची गरज नाही. ह्या फक्त टर्मिनॉलॉजीज आहेत. आपण जर मुळावर काम केलं तर नक्कीच रिझल्ट येणार. उदाहरणार्थ आपण जे आता डिस्क प्रॉब्लेम्स कॉमनली म्हणतो, मी एक फोटो दाखवू इच्छितो याच्यामध्ये. या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, उदाहरणार्थ स्पॉन्डालोलिस्थेसिस, याच्यामुळे मग कॅनल स्टेनोसिस होतो. ओके, म्हणजे जे पूर्ण मणक्यातून जो मज्जारुज्जू पास होत आहे, आता जे मी फोटो दाखवत आहे आपल्याकडे इथे, मग त्या मज्जारज्जू पास झाल्यानंतर समजा मणका पाठीपुढे झाला तर नक्कीच जो आपला चकती ज्याला म्हणतो आपण डिस्क, त्याच्यावर प्रेशर येतं. मग ते 4 स्टेजमध्ये बाहेर येते. म्हणजे पहिली स्टेज ज्याला आपण म्हणतो डिस्क डिजनरेशन, डिस्क बल्जिंग, दुसरी प्रोट्रुजन, तिसरी एक्सट्रुजन, चौथी सिक्वेस्ट्रेशन. पहिल्या स्टेजपर्यंत आपण नक्की सांगतो सर्जरीची गरज नाही. चौथ्या स्टेजलाही जर आपल्याला वाटलं की नाही पेशंटच्या गुदद्वारावरती कंट्रोल राहिलेला नाही आहे, पाय वीक पडतोय, अशा पेशंटला आम्ही सर्जरी सांगतोच. त्यात आमच्याकडे असे काही पेशंट आहे की नाही आम्हाला सर्जरी करायची नाही आहे, तर आम्ही हे जर सिम्पटम नसतील तर आम्ही सक्सेसफुली विदाऊट सर्जरीसुद्धा काम करतो. अशा प्रकारे आम्ही सक्तीवरचे काही उपचार, म्हणजे जिथं गरज आहे, खूप सारे ऑर्थोपेडिशियन आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे आम्ही सक्सेसफुली केस डिस्कस करत असतो. कारण रुग्णाला योग्य उपचार मिळणं महत्त्वाचं आहे, कसाही असे ना. आज एवढ्या वर्षापासून जे मी काम करत आलेलो आहे, मागील एक 14-15 वर्षापासून, आणि आम्ही आत्ताच आमचा एक माइलस्टोन पार केला, म्हणजे जवळपास 1 लाख प्लस ट्रीटमेंट्स आम्ही कंप्लीट केल्या. येस, ते यासाठीच की आमचा जो सक्सेस रेट आणि सोपी काम करण्याची पद्धत प्लस टीमवर्क, म्हणजे लिटरली आम्ही काही ऑर्थोपेडिशियन ज्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो, जिथं गरज आहे तिकडे ऑपरेशन, जिकडं पेशंट आमतो नाही आम्हाला ऑपरेशन नाही करायचं, आम्ही त्यांना त्यानुसार मार्गदर्शन करतो. येस, आणि अशा प्रकारे इथं जे डिस्क आहेत त्याला आपण नॉर्मलाइज करतो आणि रिझल्ट घेत असतो. तुम्हाला अजून एक छोटा व्हिडिओ दाखवू इच्छितो मी इकडे रिगार्डिंग, की त्यात लिटरली कळेल तुम्हाला की डिस्क कशा प्रकारे. येस, हा व्हिडिओ पहा तुम्ही, की डिस्क दबली आणि बघा तो लिटरली तो बल्ज बाहेर आला आणि त्या नसला दाबतोय. ज्या मी सांगितलं मगाशी ज्या पिवळ्या नसा ज्या बाहेर निघतायत, आता तुम्ही इथे जर बघाल हा येल्लो बाहेर आला आणि या इकडच्या नसला दबतोय. ओके, तर हे जे प्रेशर येतंय ते प्रेशर कमी करायचं काम
आपण करतो. खरे खरे डॉक्टर, नेमकी काय उपचार पद्धती असते ती प्रॅक्टिकली तुम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवतायत. खरं तर फिजिओ 9 क्लिनिक ही भारतातील एकमेव आरोग्य संस्था आहे जिथे जगातील उच्च तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उपचार संहिता आणि फिजिओथेरपी उपचार आणि यासह मॅट्रिक्स थेरपीद्वारे आजारांवर विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान आणि खात्रीदायक उपचार करण्यात येत असतात. डॉक्टर, खरं तर तुमच्याकडे मॅट्रिक्स पद्धत देखील वापरली जाते. ही नेमकी मॅट्रिक्स पद्धत काय, मॅट्रिक्स थेरपी नेमकी काय आहे आणि कशा प्रकारची ही उपचार पद्धत आहे? हो, मी नक्कीच यावर सांगेल, पण त्यापूर्वी जे मगाशी जेवढं सांगितलं थोडं अजून डिटेलमध्ये कसं ट्रीटमेंट करतो आपण त्याचा व्हिडिओ बघाल तुम्ही. ओके, आय थिंक साऊंडचा इश्यू. ओके, खरे डॉक्टर. हो, ज्या प्रकारे तर या आपण संदर्भात नेमकी काय माहिती द्याल, कशा प्रकारची ही तुम्ही उपचार पाहत पद्धती आहात आहे? ज्याच्यामध्ये आम्ही काही ठिकाणी गन वापरतो आहोत, कायरोप्रॅक्टिक अलाइनमेंट गन, काही आम्ही हातानेच कायरोप्रॅक्टिक करत आहोत आणि काही तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये आम्ही ऑस्टिओपॅथी रिलीज करत आहोत. तर अशा प्रकारे आपण बॅलन्सिंगच बघतो. बॅलन्सिंग हा आमचा एकमात्र मंत्र आहे या पूर्ण ट्रीटमेंट लाईन मधला. ओके, आता याचबरोबर आता तुम्ही जो प्रश्न विचारला मॅट्रिक्स थेरपी, विरा थेरपी, त्याचबरोबर अजून आम्ही ट्रीटमेंट लाईन येस ह्याच्या जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये अजून 2 टेक्नॉलॉजी आम्ही याच्यामध्ये ऍड करत आहोत, म्हणजे स्पायनल डिकम्प्रेशन बेड आणि पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेरपी. या ट्रीटमेंट यासाठीच की आम्हाला आवडतं स्वतःला अपग्रेड करत राहणं, की आमच्या जे पेशंट्स येतात संपूर्ण महाराष्ट्रभरातून, आज जो आपला प्लॅटफॉर्म आहे एवढा सारा वाहिन्यांचा, त्यातून आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभरातून पेशंट येतात आणि आम्हाला त्यांना गायडन्स करायला आवडतं. गायडन्स प्लस लवकरात लवकर कसा उपचार घेता येईल तेही बघतो आपण. तर एकंदरीत मॅट्रिक्स थेरपी मगाशी जे सांगितलं की सेल्फ फ्रिक्वेन्सी याच्यावर बॅलन्सिंग करतो. विरा थेरपी किंवा PMF याच्यावर पण तेच आहे. आम्ही पूर्णतः जे 8 to 12 हर्ट्ज जी आपली शरीराची सेल्फ फ्रिक्वेन्सी त्याला नॉर्मलाइज करतो, म्हणजे बॅलन्सिंग. जसं मगाशी बोललो की बॅलन्सिंग करणं हा आमचा पहिला मंत्र आहे. तर त्याचबरोबर सांगू इच्छितो की आपल्याकडे जसं मी मगाशी सांगितलं ह्या ट्रीटमेंट यासाठी आम्ही ॲड केल्या आहेत की आपल्याला कालावधी हा योग्य प्रकारे पेशंटला लवकरात लवकर कसं ठीक करता येईल. आमच्याकडे 5-5, 10-10 वर्ष जुने पेशंट असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल रिझल्ट घेतो फक्त 15 ते 20 दिवसामध्ये. मॅडम क्या बात आहे. खरं. हो, 15 ते 20 दिवसात यासाठी की या सर्व टेक्नॉलॉजी आम्ही आमच्या योग्य ट्रीटमेंटमध्ये ॲड केल्या. त्याचबरोबर कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी आणि जी अलाइनमेंट करतो त्या अलाइनमेंटला आपण स्ट्रेंथनिंग ऑफ अलाइनमेंट करतो आपण एक्झरसाइजद्वारे, म्हणजे परत मुळासकट उपचार. खरंय खरंय डॉक्टर. खरं तर तुम्ही ज्या विषयावर बोलताय त्या विषयासंदर्भात मला अजूनही अनेक माहिती जाणून घ्यायची आहे, अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, तेव्हा सांध्याविषयीचे आजार, श्वसन रोग, न्यूरोलॉजिकल केसेस अशा कोणत्याही आजाराला तुम्ही सामोरे जात असाल तर नक्कीच डॉक्टरांना संपर्क साधा. आता मी एका छोट्याशा ब्रेकसाठी इथंच थांबते, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त झी24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा विषयाकडे आपण वळूया. सर, आपण जर बघितलं तर अनेक वर्षांपासून तुम्ही काम करतायत. 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर तुम्ही उपचार देखील केलेले आहेत. त्यामध्ये तुमच्या टीमचा मोठा वाटा होता. तर मला तुमच्या टीम संदर्भात जाणून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच. म्हणून आम्ही जसं आपण ॲडव्हान्स पोस्चर अलाइनमेंट आपण ट्रेडमार्क केलं तसंच आपण दी स्पाइन एक्सपर्ट्स टीम आपण फॉर्म केली. म्हणजे या टीममध्ये कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी म्हणजे माझं काम, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्स म्हणजे आमची ऑलमोस्ट 12 ते 15 डॉक्टरची टीम आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट पण आहेत आणि सायकोलॉजिकल सपोर्ट पण आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण स्पाइन एक्सपर्ट म्हणजे आमचा फंडाचा आहे की आम्ही स्पायनल वेलनेसवर काम करत आहोत पूर्णपणे. आणि हे टीम आम्ही एकत्र काम केल्यामुळेच एवढं सक्सेसफुली आणि पीस ऑफ माइंड आम्ही रिझल्ट देऊ शकतो. आणि जसं मगाशी मी सांगितलं की आम्हाला गोष्टी सोप्या करून सांगायला, सोप्या करून ट्रीटमेंट द्यायला आवडतात. तर हे टीम आम्ही एकत्र आहोत म्हणून शक्य आहे. म्हणजे मोस्टली कन्सल्टेशन माझ्या डॉक्टर्सच घेतात आणि त्यानंतर माझा जो मेन रोल, तरी प्रत्येक करेक्शनला मी स्वतः फॉलोअप घेऊन कशाप्रकारे त्याचं डायग्नोसिस काही चेंज होतं का परत आम्ही चेंज घेतो. म्हणजे फक्त ज्या 15 ते 20 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा प्रॉपर फॉलोअप असतो आमच्या प्रत्येक पेशंटमध्ये. आणि फक्त आमच्या या द स्पाइन एक्सपर्ट्स टीममुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. टीम वर्क हा किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही इथे दाखवून दिलेलं आहे. अगदीच 15 वर्षांपासून तुम्ही हे काम करतायत आणि 1 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर तुम्ही उपचार देखील केलेत. आणि त्यातीलच काही रुग्णांचे जे एकूणच त्यांचं मत काय आहे तुमच्या उपचार पद्धतींसंदर्भात, त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया आपण बघूयात. मेरा नाम जिगीशा पंड्या है. So before 1 year back I got a disc bulge
in my neck, and at that time lockdown was there, so I was not able to do anything. But after that, I mean, after 1 year, I came to know about Physio9 through internet, and then I came here for the further suggestion और further जो भी processes फिजियोथेरेपी रहती है उसके लिए. सो यहाँ पे डॉक्टर महेश ने मुझे बहुत अच्छा गाइड किया, एंड पूजा मैम ने भी मुझे बहुत अच्छे से फिजियोथेरेपी करवाई. सो मेरे टोटल 20 डेज के सेशन हुए थे, जिसमें फिजियोथेरेपी प्लस मैट्रिक्स एंड करेक्शन इंक्लूडेड थे. सो महेश सर ने बहुत अच्छे से करेक्शन किया और मेरे को अभी कंडीशन काफ़ी इम्प्रूव है, अराउंड 60-70% इम्प्रूवमेंट है. और जो मेरा कंटिन्यूअस नेक पेन एंड हेडेक रहता था वो भी अभी नहीं है. और पूजा मैम ने बहुत अच्छे से फिजियोथेरेपी कराई और मुझे सिखाई भी है कि मैं घर पे कंटिन्यू कर सकूँ. थँक्यू. माझं नाव सुशीला पोपट करपे. मी माझ्या एका उजव्या पायाची शिर दुखते म्हणून इथं डॉक्टरांच्याकडे येते. माझे रोजचे रोज ते व्यायाम घेतात किंवा मशीनने हे करतात आणि हे पण करतात, सारखे एक्सरसाइज करतात. त्याच्यामुळे मला चांगल्यापैकी फरक झालेला आहे. म्हणजे बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे आता मला स्वतःला तरी वाटते की आता ठीक होईल म्हणजे. मी मिसेस रत्नप्रभा उत्तम, वय वर्ष 60. मला माझ्या पायाच्या टाचामध्ये खूप दुखत होतं. 1 वर्षापासून ते दुखणं आहे. मी ह्याची ट्रीटमेंट हार्टिकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडनं घेतली. तिथे मी गोळ्या आधी सुरुवातीला गोळ्यानंतर फिजिओथेरपी घेतली आणि मॅट्रेस पण घेतलं आणि त्यानंतर मला इंजेक्शन घ्यावं लागले. इतकं घेतल्यानंतर सुद्धा फक्त 4 महिने माझा पाय व्यवस्थित राहिला. त्यानंतर परत तो दुखायला लागल्यानंतर मला माझ्या मुलाने Physio9 मध्ये अपॉइंटमेंट घेतली डॉक्टर महेश यांची आणि तिथे मी ते ट्रीटमेंट सुरू केली आणि डॉक्टर करिश्मा यांनी दोघांनी मिळून माझ्या पायावर 10 दिवसामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर आता माझा पाय 90% बरा आहे. आणि त्यामुळं असं मी म्हणू शकते की 1 महिन्यानंतर जे काही 10% आहे ते कव्हर होईल माझ्या एक्सरसाइजमुळे. आणि खरंच छान ट्रीटमेंट आहे विदाउट मेडिसिन. खरं तर डॉक्टर, आपण बघतोय अनेक रुग्णांनी तुमच्याकडे उपचार घेतलेले आहेत आणि अतिशय उत्तम असे उपचार हे ठरलेले आहेत. मात्र डॉक्टर, आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रिकॉशन्स घेणं हे किती गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये. तर कशा प्रकारचे प्रिकॉशन्स तुमच्या क्लिनिकमध्ये घेतले जातात? आम्ही प्रिकॉशन्स पण घेत आहोत. आम्ही त्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही आता पाहिलं की अक्षरशः आमचे पेशंट्स पण खुश आहेत. ऑलमोस्ट जे विदाउट मेडिसिन विदाउट सर्जरी आपलं जे ट्रीटमेंट आहे आपण त्याच्यावर काम करतो. आणि जो आपला सक्सेस रेट 90%, म्हणजे 90% मी यासाठी सांगतो की 100% सांगणं एथिकल नाही आहे. त्यामुळे 100% आम्हाला पेशंटकडून ऐकायला आवडतं. त्यामुळे आम्ही जे काही पेशंटला 70% सांगतो, काहीला 90%. तो ओव्हरऑल जो रेट आहे तो यासाठीच की आम्ही प्रिकॉशन्स घेत आहोत क्लिनिकला, म्हणजे आमचा पीस ऑफ माइंड आहे. आणि प्रिकॉशन घेतलेला पाहून पेशंट पण पीस ऑफ माइंडने आम्हाला कोऑपरेट करतात. पेशंटने कोऑपरेट केलं तर नक्कीच रिझल्ट चांगला येणार आहे. असं एकंदरीत हे सगळं गणित आहे. त्यामुळे नक्कीच प्रिकॉशन घेत आहोत. हां, खरं आहे डॉक्टर. आणि एकूणच आपण सध्याची परिस्थिती बघितली तर यामध्ये अनेकांना कोरोना झाला आणि अनेकांचे मृत्यू देखील झालेत, काहींचे उपचार झालेत, आता ते ठीक झालेत. मात्र या परिस्थितीमध्ये फिजिओथेरपी ही कशी उत्तम ठरते, मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. नक्कीच मॅडम. कोरोना ठीक झाला, ज्याला आपण पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन म्हणतो. म्हणजे पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशनमध्ये जास्तीत जास्त एक्सरसाइज तुमच्या लंग्सवर झाले पाहिजेत. कारण जेवढे तुमचं ब्रीथ छान, तुमचं क्लीन एअर तुमच्या बॉडीमध्ये जाईल तेवढं तुमचं कंडिशनिंग छान. आणि इथे आमचं काम आहे जे मगाशी सांगितलं की अजून काही जर्मन टेक्नॉलॉजी मी ॲड केलेल्या आहेत, म्हणजे पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेरपी. याने डायरेक्ट आम्ही लंग्सवरच काम करत आहोत. एक्झरसाइजेस आमच्याकडे जसा स्पाइन एक्सपर्ट टीम आहे तसं आमच्या टीममध्ये असे पण आहेत की ज्यांचं मास्टर्स कार्डिओ पल्मोनरीमध्ये झालेलं आहे. की एकंदरीत आम्ही ब्रिदिंग एक्सरसाइजवर जास्तीत जास्त फोकस करतो. खरं आहे डॉक्टर. मला खरं तर आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि थोडक्यात मला अगदी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुमच्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. कशा प्रकारे या ट्रीटमेंट खरं तर रुग्णांना दिल्या जातात आणि एकूणच तुमच्या क्लिनिक संदर्भात तुम्ही काय सांगाल? आम्ही एक मिशनवर आहोत की
आमची ट्रीटमेंट ही घरोघर पोचावी, कारण आम्ही ट्रीटमेंट सोपी केलेली आहे, म्हणून ट्रेडमार्क केलेली आहे. आणि आमचे डॉक्टर्सही त्या मिशनमध्ये पूर्णतः सहभागी आहेत. जसं तुमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलो आहोत. खरंय. अजून माहिती नक्कीच आम्हाला तुम्हाला द्यायला आवडेल, पण तुम्ही त्यासाठी माझे जे पेजेस आहेत, गुगल माय बिझनेस पेजेस, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, प्लीज व्हिजिट करा. तुम्हाला अजून जास्तीत जास्त व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल त्याच्यावर. खरे खरे डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या Thank you ठिकाणी so much, केलेलं sir. आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. तेव्हा मणक्यांविषयीचे आजार, सांध्यांविषयीचे आजार, श्वसन रोग, न्यूरोलॉजिकल केसेस अशा कोणत्याही आजाराला तुम्ही सामोरे जात असाल तर डॉक्टरांना संपर्क करा. आजारांवर विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान आणि खात्रीदायक उपचार अशा प्रकारचे उपचार खरंतर डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये दिले जातात. तर नक्कीच डॉक्टरांना संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे